पालन करावा आंदोलकांची मागणी। भंडाऱ्यात 17व्या दिवसानंतरही साखळी उपोषण सुरू। केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी घेतली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची केली मागणी। विशाल अग्रवाल यांनी रवींद्र चव्हाण यांना निवेदन देऊन केली मागणी। मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकमध्ये कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयाचं उद्घाटन। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाचा देखील घेतला जातोय आढावा। मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी होते उपस्थित। मध्य रेल्वे मार्गावरती उद्यापासून 15 डब्यांच्या 32 लोकल ट्रेन धावणार। मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ। गर्दीनं त्रस्त लाखो प्रवाशांसाठी दिलासा। लातूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सीबीआयकडून चौकशी। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयकडून चौकशी सुरू। आज लातूर शहरामध्ये 2 ठिकाणी सीबीआयनं चौकशी केली। काल मोठेगावकर क्लासेसच्या कार्यालयात रात्री उशिरापर्यंत चौकशी केली। जवळच मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। मुंबईत गेल्या महिनाभरामध्ये 900हून अधिक झाडं पडल्याच्या घटना तर 1200हून अधिक फांद्या तुटून पडल्या। पालिकेच्या पावसाळ्याआधी फांद्या छाटण्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित। मुंबईमध्ये अंडरग्राऊंड मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षेची जबाबदारी आता महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या म्हणजेच एमएसएफकडे असणार। एमएसएफच्या 1376 जवानांवर मेट्रो 3च्या सुरक्षेची जबाबदारी। या सर्व जवानांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती। मुंबई विद्यापीठाकडून पदवी आणि प्रत्युत्तर आणि 4 वर्षीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीसाठी 30 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ। प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन अर्ज करता येणार। 4थ्या वर्षाच्या ऑनर्स अभ्यासक्रमाचाही पर्याय उपलब्ध। मुंबईतील 200 इमारतींचा पुनर्विकास रखडला। हजारो रहिवाशांचा जीव टांगणीला। सामाजिक न्याय खात्याचा अडथळा। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे रहिवाशांचं लक्ष। पुण्यातील 5 प्रसिद्ध रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित। एफडीएनं केलेल्या तपासणीमध्ये नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्यात आली। औंध जिल्हा रुग्णालयातील मेट्रो रक्त केंद्राचा परवाना निलंबित। खाद्यपदार्थांबाबत सर्वाधिक तक्रारी पुणेकरांकडून। भेसळ आणि खाद्यपदार्थांबाबत इतर कोणतीही तक्रार करण्यासाठी एक डॅशबोर्ड तयार। त्यात राज्यामधून सर्वाधिक तक्रारी पुण्यातून दाखल। अस्वच्छ अन्नाबाबत सर्वात जास्त तक्रारी। पुणे जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज। बहुतांश ठिकाणी गेल्या 24 तासांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद। कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता। पुणे आरटीओ कडून HSHSRP या नंबर प्लेट आता ज्या आहेत त्या नसलेल्या 2684 वाहनांवर कारवाई करण्यात आली। प्रत्येकी 1000 रुपयांचा आकारला दंड। अशा वाहनांची आरटीओ मधील काही कामही तात्पुरती बंद। 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना आता HSRP बसवणं आता बंधनकारक असणार आहे। पुणे पालिकेच्या सदनिका आणि इमारती आणि जागांची मालमत्ता कराची तब्बल 35 कोटींची थकबाकी थकलेली आहे। पुणेकरांकडून पालिकेमध्ये मालमत्ता कर आणि पानपट्टी वसुलीसाठी जप्तीची कारवाई करत, पण आता पुणे महानगरपालिका कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होतो।